आम्ही जोपर्यंत नाव लागत नाही, आज अटक केले, 1000 अटक केले, नाव दिवसा घेतल्याशिवाय तुम्हाला आम्ही सोडणार नाही. दिबा पाटील यांच्या नावासाठी पनवेल मुंबई विधान भवन लॉंग मार्च, पोलीस परवानगीशिवाय आंदोलन, नेत्यांना ताब्यात. दिवंगत दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी काल पनवेल ते मुंबई विधान भवन असा लॉंग मार्च व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांची पूर्व परवानगी नसतानाही हे आंदोलन करण्यात आले. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आंदोलकांनी हातात फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये धावपळ झाल्याचेही पाहायला मिळाले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनातील प्रमुख नेत्यांसह काही आंदोलकांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतरही आंदोलकांनी आपल्या मागणीवर ठाम राहून दिबा पाटील यांच्या नावाला न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली. या आंदोलनामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होणार आणि शासन या मागणीवर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धन्यवाद.